आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे। तर सगळ्यात आधी सगळ्यांना गुड मॉर्निंग। आणि आता आम्ही गोव्यात आलेलो आहोत। रात्री 9 वाजता आलो आम्ही सिंधुदुर्ग वगैरे फिरून। आणि त्याच्यानंतर मग एनर्जी नव्हती काही शूट वगैरे करायला आणि मग आम्ही रूमच्या बाहेर वगैरे सुद्धा नाही घेतलो, कारण 2 दिवस आम्ही फुल आमची नाईट होत होती, कारण ट्रॅव्हलिंगमध्ये झोप वगैरे नीट येत नाही आणि आम्ही झोपलोसुद्धा नव्हतो, कारण आमचे स्पॉटच तसे होते सगळे। सो आत्ता आम्ही निघालेलो गोवा एक्सप्लोर करायला। याच्या आधीसुद्धा आम्ही 2 वेळा गोवा एक्सप्लोर केलेला आहे, पण आत्तासुद्धा आम्ही कलंगूट बीचच्या इथे थांबलेलो आहोत। तर रूटची टूर मी तुम्हाला नंतर देईन। सो आत्ता आपण निघणार आहोत पटकन काही स्पॉटेड नियर बाय ते बघण्यासाठी, आणि पहिला पेटपूजा करायची आहे। सो चला, तुम्हीसुद्धा आमच्यासोबत येत आहे। सो असा आजचा लुक आहे, मी दाखवते तुम्हाला पूर्ण। ते दोघं बाहेर आमचे Oh my God! 11:48 निघालेलो आहोत आपण। तर आता आम्ही निघालेलो आहोत। पहिले फर्स्ट आपण गाड्या घेणार आहोत, गाड्या म्हणजे ॲक्टिवा वगैरे, आणि 1 दिवसासाठीच। तर ते इथे बघण्यासाठी आम्ही आलो। तर कधी पण जसं मी लास्ट पण माझे गोव्याचे ब्लॉग्स आहेत, तर मी पाहिजे तर इथे वरती लिंक देईन, तुम्ही जाऊन नक्की चेक करा। आणि जे रेग्युलर गोव्याला वगैरे जात असतील आणि असे ट्रॅव्हल वगैरे करत असतील तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत। तर कधी पण ना गोव्याला खूप असे स्कॅम होतात, तर आपण कधीही ॲक्टिवा किंवा कोणतीही गाडी घेताना ना नीट चेक करून घ्यायची, व्हिडिओ काढून ठेवायची ॲज अ प्रूफ ऑफ आपल्याकडे। नाहीतर समजा गाडीला ऑलरेडी काही डेंट किंवा काही प्रॉब्लेम असेल तर ते आपल्याला बेअर करावं लागेल। त्याची सिक्युरिटी म्हणून मी 3 गाड्यांची अशी व्हिडिओ शूट करून ठेवली की जेणेकरून त्या व्हिडिओमध्ये प्रूफ असेल की बाबा आम्ही गाड्या घेताना अशा पद्धतीची गाडी होती आणि तशीच आम्ही तुम्हाला हँडओव्हर केली। आणि पर गाडीचा रेट हा 400 रुपये होता। तर आम्ही त्यांना म्हटलं, बार्गेनिंग करत होतो पण त्यांनी नाही केलं, तर मग आम्ही घेतल्या आणि मग निघालो। सो आता आम्ही गाड्या घेतलेल्या आहेत आणि आता पेट्रोल भरायला जाणार आहोत। पेट्रोल भरून झालं की मग बघूया की आम्ही कोणत्या लोकेशनला फिरायला जातो आहे। आम्ही आलेलो आहोत अगोडा फोर्टवरती आणि आलो आणि थोडासा स्नॅक घेतला, म्हणजेच फ्रूट्स वगैरे खाल्ले। आणि त्याच्यानंतर मग इथे हे समोर तुम्हाला दिसतंय ना, तर तिथे आपल्याला एंट्री पास काढायचे आहेत। तर पर हेड 25 रुपये असा पास आहे। त्याच्यानंतर मग आपण वरती गडावरती जाऊ शकतो। तर मग आम्ही ते काढून घेतले आणि मग निघालो। तर अगोडा फोर्टबद्दल तर मी माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे। तर तो व्हिडिओ मी वरती लिंकमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल, असं तुम्ही जाऊन नक्की चेकआउट करा। आणि आता परत सूरज नवीन होता, तर म्हटलं जवळपास आसपासचं काय बघण्यासारखं आहे म्हणून त्याला फोर्ट दाखवण्यासारखं आलो, त्याला दाखवण्यासाठी। तर आम्ही तर फर्स्ट टाईम जेव्हा गोव्याला आलेलो ना, देवांग तेव्हा 1 वर्षाचा होता, 1 वर्ष 2 महिने, तेव्हा आम्ही फर्स्ट टाईम गोव्याला आलेलो। तर म्हणजे 3 वर्षापूर्वी, तर तेव्हा आम्ही ह्या फोर्टला आलो। त्याच्यानंतर आता परत या फोर्टला व्हिजिट देतो आहे। हा जो किल्ला आहे ना, हा भारतातील गोव्यातील सर्वात प्रसिद्ध आणि ऐतिहासिक दृष्ट्याने महत्त्वाचा किल्ला आहे। आणि हा किल्ला उत्तर गोव्यात मांडवी नदी आणि अरबी समुद्राच्या संगमाजवळ आहे। आणि ह्या किल्ल्याची जर तुम्हाला इतिहास जाणून घ्यायचा असेल ना,
तर पोर्तुगीजांनी 17व्या शतकाच्या सुरुवातीलाच डच आणि मराठ्यांच्या आक्रमणापासून बचाव करण्यासाठी हा किल्ला बांधला होता आणि हे सुरुवातीला शत्रूंच्या हल्ल्यांपासून संरक्षण म्हणून बांधले गेले होते. तसेच पणजी बंदरात प्रवेश करणाऱ्या जहाजांसाठी संदर्भ बिंदूही म्हणून याचे काम केले होते. आणि त्याच्या आर्किटेक्चरबद्दल जर बोलायला गेलं तर जेव्हा आपण फोर्टमध्ये एंट्री करतो ना गेटमधून, तर इथे राईट साईडलाच असे पूर्ण फ्रेम्स आहेत ज्याच्यामध्ये ओल्ड गोवा आणि बिफोर आणि आफ्टर म्हणजे आत्ता आणि त्याच्या अगोदरचं कसं होतं तर सगळे त्याचे फोटो फ्रेम्स केलेले आहेत. तर इथे सगळे तुम्ही वाचू शकता. तर बघू शकता पहिलं कसं होतं आणि आता कसं आहे हे सगळं इथे शो केलेलं आहे. हा किल्ला पोर्तुगीज लष्करी वास्तुकलेचा उत्तम जतन केलेला नमुना आहे आणि यात ना भक्कम भिंती, बुरुज आणि खंदक आहे. किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या परिसरात गोड्या पाण्याचा मोठा साठा आहे ज्याला अगोंदा टाकी म्हणून ओळखले जाते आणि ज्याचा वापर जहाजे जाण्यासाठी पाणी साठवण्यासाठी केला जात असे. तसंच ना किल्ल्यावरती एक 4 मजली दीपगृह आहे जे 19व्या शतकात बांधले गेले होते आणि हे आशियातील सर्वात जुन्या दीपगृहांपैकी एक आहे. त्याचबरोबर अगोंदा जेलसुद्धा आहे. किल्ल्याच्या संकुलाच्या खालच्या भागात ना एक संरक्षित पोर्तुगीज तुरुंग आहे ज्याला अगोंदा जेल म्हणून ओळखले जाते. तुरुंगाचा वापर पोर्तुगीजांच्या काळात आणि नंतर मग त्याचा ब्रिटिशांनी सुद्धा केला होता. आणि निसर्गरम्य दृश्य पाहायचे असतील तर अगोंदा किल्ला हा एका टेकडीवर वसलेला आहे जो अरबी समुद्राच्या निसर्गरम्य नजारा देतो आणि पर्यटक किनारपट्टी आणि मांडवी नदीच्या निसर्गरम्य दृश्यांचा आनंद आपण घेऊ शकतो. आता प्रवेश म्हणजे त्याचा प्रवेशद्वार कसा आहे की किल्ल्याच्या रस्त्याने सहज जाता येते. दीपगृहाकडे आणि किल्ल्याच्या वरच्या भागाकडे जाणारा मार्ग आहे. हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. तसेच फोटोग्राफी आणि दर्शनीय स्थळे पाहण्यासाठी हे लोकप्रिय ठिकाण देखील मानले जाते. आणि आम्ही निघालेलो आहोत. जास्त फिरलो नाही, फक्त थोडंसं फोटोशूट वगैरे केलं आणि आता रिटर्न. सो आत्ता आपण नॉर्थ गोवाचे सगळे बीचेस बघणार आहोत कारण सूरज पहिल्यांदा झालेला आहे आणि आमचा हा 3rd टाईम आहे म्हणून. साईड लाव तेव्हा. तू मगासून बोलतो लुक्स लाईक वॉ. आत्ताच जा, काय करायचं ते करणार. ये डायरेक्ट ठाण्याला. हा तिथे मला आम्ही आलेलो आहोत बागा बीचवरती आणि इथे ना हे दोघं देवांगला त्रास देण्यासाठी करतात म्हणत होते कारण देवांगना त्यांना दोघांना खूप त्रास दिला आहे आणि खूप मस्ती करत होता ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा. तर त्याला मुद्दाम हे असं करतात. देवेंद्रसुद्धा त्याच्यासोबत उभा राहिला होता की रडू नये, घाबरू नये म्हणून आणि एक मजा मस्ती सगळी करत होते. A few moments later.
आता रात्रीचे 8:30 वाजले आहेत. मगाशी आम्ही बागा बीचवरून आलो, फ्रेश झालो आणि आता परत आपण बीचवरती जात आहोत. तर चॅस पार्टीसाठी जाणार आहोत. सो इथे आणि ब्लॅक देवा आणि श्रीशा आणि सनिकेत खाली गेलेले आहेत. तर उद्या सकाळी आपल्याला लवकर निघायचं आहे. मग आपण कोल्हापूर मार्गे जाणार आहोत. महालक्ष्मी, ज्योतिबा वगैरे ते सगळं करायचं आहे आपल्याला. सो तो व्लॉग आपण सेपरेट शूट करूच. सो आता आम्ही निघालेलो आहोत बीच पार्टीसाठी. सो चला तुम्हीसुद्धा येते आमच्यासोबत. तर ह्या टायमाला ना जास्त आम्ही गोव्यामध्ये फिरलो नाही. फक्त अगोडा फोर्ट गेला आणि त्याच्यानंतर बागा बीच आणि येता येता 1-2 बीच बघितले. तर आता आपण आलेलो आहोत बीचवरती आणि खूप छान वाटतं. तर म्हटलं थोडं रिलॅक्स होऊ म्हणून आम्ही एका ठिकाणी बसलो होतो आणि समुद्र बघू शकता तुम्ही. पूर्ण म्हणजे भरती आता येत होती आणि पूर्ण खवळला होता. थोडा वेळ आम्ही टाईमपास केला आणि मग इथे डान्स वगैरे केला. देवेंद्र सुवल, देवांगणे वगैरे. थोडासा एन्जॉय करून मग आम्ही सुद्धा निघालो. तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. तर मग हा ब्लॉग आपण इथे सेंड करूया. भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, गुड नाईट.